धावते सैरा ओढाळते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील गती अधोगती ही कशावर अवलंबून आहे। या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक मनुष्य त्रिगुणात्मक कार्य करत असतो, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण। या त्रिगुणात्मक कार्य करत असताना माणसाकडे ज्या प्रकारचा गुण असेल त्या प्रकारे त्याला पुढे गती ठेवलेली असते, ठरवलेली असते। कारण गती ही आपल्या गुणांवर आधारित आहे। हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगती अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही। गती ही गुणांवर आधारित आहे आणि गुण कर्म हे आपल्या इंद्रियांवर आधारित आहे। इंद्रिय कर्म करत असतात आणि इंद्रिय जर कर्म करत आहेत तर इंद्रिय ही मनाच्या अधीन आहेत। मन ज्या पद्धतीने सांगेल, ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतात। मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा। मन जो आहे तो इंद्रियांचा राजा आहे आणि राजा ज्याप्रमाणे कार्य करतो त्याप्रमाणे प्रजा कार्य करत असते। म्हणून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी आपल्याला ओळख करून देतात की आपली गती आणि अधोगती ही गुणावर जरी आधारित असेल, गुण इंद्रियांवर जरी आधारित असतील तरी ती इंद्रिय मनाच्या अधीन आहेत। म्हणून गती अधोगती मनाची युक्ती कोणाच्या अधीन आहेत? ते कोणावर अवलंबून आहे गती? तर आपल्या मनावर अवलंबून आहे, आपल्या मनावर। मग ते काय करायचं आहे? मन लावा एकांती साधू संगी। चांगली गती, उत्तम गती जर आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्याचं उत्तर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला देतात, मन लावा एकांती साधू संगी। आणि मग पुढे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जतन करा, जतन करा, धावते सैरा ओढाळते। एखाद्या प्राण्या पक्षावर आपण नियंत्रण करू शकतो, वाहनावर नियंत्रण करू शकतो, है की नाही? म्हणजे आज आपल्याला असं काही पाहायला मिळतंय की हिंस्र प्राणी जे आहेत, माणसाला फाडून खाणारे प्राणी, त्या प्राण्यांकडून सुद्धा सर्कस करून घेण्याचं सामर्थ्य माणसात आहे की नाही? माणसाला जे हिंस्र प्राणी फाडून खातात त्या प्राण्यांकडून सुद्धा खेळ करून घेण्याचं बळ कोणामध्ये आहे? माणसामध्ये आहे। त्याला सुद्धा नियंत्रित करू शकतो मनुष्य। पण 1400 वर्षे तपश्चर्या करून सुद्धा मनाला नियंत्रित करता आलं नाही, बरोबर आहे की नाही? कित्येक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा मनाला नियंत्रित करता आलं नाही। म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी जतन करा। परत म्हणतात महाराज जतन करा, कारण का? धावते सैरा ओढाळते, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर। किती हाकया फिर येत पिकावर, है की नाही? किती जरी हाकलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते परत परत पिकावर येत असतंय, परत परत त्याच्याकडे ते विचार येत असतात मनाकडे। म्हणून जगद्गुरु म्हणतात, मान अपमान मनाचे लक्षण, लाविलिया ध्यान तेची ते, लाविलिया ध्यान तेची करी। ते ध्यान त्याच्याकडे आलं ना, जे विचार त्याच्याकडे आलं ना, तेच करते ते मन। म्हणून तुका म्हणे मन उतरी भव सिंधू। बघा, मनामध्ये दोन्हीकडचं सामर्थ्य आहे।
एक म्हणजे गती किंवा अधोगती, आणि दुसरं मन काय करू शकतंय तर मन उतरी भवसिंधू, या संसार रूपी भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग ही मनच दाखवेल. या संसार रूपी भवसागरातून मुक्त होण्याचा मार्ग सुद्धा कोण दाखवेल? मनच दाखवेल. आणि मन करी बंधू 84चा 84 लक्ष जीवयोनी सुद्धा प्राप्त या मनाकडूनच होतात, मनाच्या अधीन झाल्यानंतरच होतात. किंवा 84 लक्ष मध्ये जीवयोनीमध्ये जो मनुष्य गुंतला जातो त्याला कारण ही काय आहे? मनच आहे. अशा प्रकारचं मार्गदर्शन करून देणारा हा जगद्गुरु तुकोबांचा 4 चरणांचा अभंग आहे. ज्या निमित्ताने आपण हे प्रवचन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, आपल्या या दानगाव गावातील आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेले आपले बाबा कैलासवासी कृष्णा बाबू चौधरी, बाबांना मागच्या वर्षी 17 डिसेंबर रोजी म्हणजेच मार्गशीर्ष वद्य नवमी या दिवशी देवाज्ञा झाली, त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. आणि म्हणून आज तिथीप्रमाणे त्यांचं आपण काय केलेलं आहे? वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण दिवस या ठिकाणी आपण काय केलेला आहे? आयोजित केलेला आहे. खर तर पुण्यस्मरण त्यांचंच केलं जातंय, त्यांचंच होतंय ज्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये पुण्यकर्म केलेले असतात. बरोबर आहे की नाही? कारण स्मरण कसलं करतो आपण? पापासाठी पुण्याचं म्हणून नाव आहे पुण्यस्मरण. तुम्ही आयुष्यभर कितीही जरी पाप कर्म केलीत ना तरी त्याचं स्मरण कोणीही करत नाहीत. पुण्यकर्म जी काही आपल्याकडून घडतात त्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. आपल्या कृष्णा बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना संसार केला, प्रपंच केला, शेतीवाडी केली, उद्योगधंदा व्यापार केला, व्यवसाय केला. हे सर्व काही कार्य करत असताना रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या गुणांचा आधार घेऊन आणि या ठिकाणी त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. ते आपले आयुष्याचा जीवनाचा मार्गक्रमण केला त्यांनी. पण त्या ठिकाणी हे सगळं काही कार्य करत असताना आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला, आपल्या संसाराचा सांभाळ केला, आपला संसार शेतीवाडी केली, व्यापार व्यवसाय जो काही उद्योगधंदा त्यांचा होता तो त्यांनी सांभाळला, चांगल्या प्रकारे वाढवला. आणि हे सगळं करत असताना संसार करता करता कुठे पुण्यकर्म करता येतील का? प्रपंच करता करता कुठेतरी पुण्यकर्म करता येतील का? आपली शेतीवाडी म्हणून कार्य करत असताना आपण आपल्या या दानगाव गावामध्ये एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून कार्य करत असताना कुठेतरी आपल्याला एखाद्या शेतकऱ्याला मदत करता येईल का? कुठल्या प्रकारे शेतकऱ्याला आधार देता येईल का? याचा सुद्धा त्यांनी विचार केला. आणि खऱ्या अर्थाने अनेक गोरगरिबांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक बळाने, त्याच्यानंतर जे काही असेल शेतीला लागणारं साहित्य त्याच्याद्वारे त्यांनी त्या ठिकाणी ते देण्याचं कार्य केलं, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि कसं असतं माहितीये का? पाप किंवा पुण्य हे माणसाकडून काही वेळेला नकळत घडत असते, ते माणसाला माहित नसते. पापही आणि पुण्यही, बरं का? पापही आणि पुण्यही. काही वेळेला सहज माणसाकडून पाप घडलं जात आहे. जशी पापाची गणना करताना आम्ही कुठेतरी आमच्याकडून हत्या घडली, भ्रष्टाचार झाला, हिंसाचार झाला, अत्याचार झाला, तर ते आम्हाला जाणीव येत असतं किंवा आम्हाला कळतं अरे माझ्याकडून पाप घडलं. हो, त्याला पाप म्हणतातच. पण नकळत एखाद्याचा द्वेष करणं, मत्सर करणं, तिरस्कार करणं याला सुद्धा पाप म्हणतात, बरं का? मी वेगळा आहे, तो वेगळा आहे,
माझी जात वेगळी आहे, त्याची जात वेगळी आहे, माझा पंथ वेगळा आहे, त्याचा पंथ वेगळा आहे, माझा धर्म वेगळा आहे, त्याचा धर्म वेगळा आहे, माझी राहण्याची पद्धत वेगळी आहे, त्याची पद्धत वेगळी आहे, माझी बरोबरी करील का तो? समोरच्याचा द्वेष करणं, मत्सर करणं, तिरस्कार करणं याला सुद्धा पापच म्हणतात. आणि त्याच्याही पलीकडे सांगू का, परमार्थ करत असताना, देवाचं भजन पूजन करत असताना जर मी ज्ञानी आहे म्हणून जर तुम्ही मिळवत असाल तर त्यालाही पापच म्हटलं जात आहे, त्यालाही पापच म्हटलं जात आहे. मी ज्ञानी आहे, मला सर्व कळत आहे, तुम्हाला काही कळत नाही. जसे पापाचे अनेक प्रकार आहेत तसे पुण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. एखादा बिचारा गोर गरीब माणूस भुकेलेला असतो, उन्हा ताणामध्ये चाललेला असतोय, पाण्याचा आधार मिळावा, पाणी मिळावं गोडभर म्हणून तो आलेला असतो आणि माय माऊलीकडे म्हणतोय, ताई दादा मला पाणी मिळेल का? त्याला पाणी देतात, विचारतात दादा रे कुठे निघाला तर कुठे चालला तू? तेव्हा तो सांगतोय मला अमुक अमुक ठिकाणी जायचं, रस्त्यामध्ये काही वाहन भेटलेलं नाहीये, ऊन पडलेलं आहे, तहान लागली म्हणून मी तुमच्याकडे आलो. अरे जेवणाची वेळ झालेली आहे, घरात अन्न शिजलेलं आहे, आम्हाला जे बनवलंय तेच तुला वाढते. 2 घास त्याच्या मुखाला लावणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. म्हणजे तुम्ही पंक्तीमध्ये जिथे 1000 लोक जेवायला घालताना पंक्तीमध्ये, कारण आपल्याला माहिती आहे पंक्तीमध्ये तृप्त झालेले लोक असतात, ज्यांना गरज नाही ना ती लोक येतात, बरोबर आहे की नाही? पण गरजू माणसाला एखाद्या जर तुमच्याकडून एखाद्या वेळचं जरी अन्न दिलं असेल ना तरी कित्येक 1000 लोकांना जेवायला घालण्याचं पुण्य तुम्हाला लाभलं जात आहे त्यावेळेला, आहे की नाही? एखाद्याला तहान नाहीये आणि म्हणून तुम्ही त्याला पाणी पाजताय, घ्यावं पाणी, आमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काहीच घेत नाही, त्याची इच्छा पण नाही घ्यायची, पण तुम्ही त्याला बोलले ना आमच्याकडे आल्यानंतर काहीच घेत नाही तुम्ही, नाईलाज असतो त्याला घेणं भाग झालाय. याच्यात पापही नाही आणि पुण्यही नाही. पण एखादा तहानलेला आहे, 2 घोट पाणी तुमच्याकडे आहे, प्रवासामध्ये तो त्या पाण्याकडे पाहतोय आणि आपल्याला कळलं अरे त्याला तहान लागलेली आहे, त्याच्या हातात ते पाणी देऊन दादा 1 घोट तू घे आणि 1 घोट फक्त मला ठेव दादा, तुला तहान लागली माहिती आहे की नाही? हे पुण्यकर्म घडत असतं. अशा प्रकारे ज्या वेळेला शेतकऱ्यांना खताची गरज लागेल त्यावेळेला त्यांना खत उपलब्ध करून देणार, ज्या वेळेला त्यांना पैशाची गरज लागेल त्यावेळेला त्यांना आर्थिक बाबतीमध्ये बळ देणार आणि त्यांच्या शेतीसाठी जे काही त्यांना हवं असेल, त्यांच्या संसारासाठी, त्यांच्या प्रपंचासाठी त्यांना जी काही अडीअडचणी असेल, असे कित्येक गोर गरिबांचे संसार उत्तम प्रकारे व्हावेत म्हणून आमच्या कृष्णबाबांनी कार्य केलं. आपल्या समाजामध्ये जगत असताना, समाजामध्ये वागत असताना, समाजामध्ये कार्य करत असताना अडी अडचणी जाणल्या आणि खरोखर ज्याला अडचण आहे त्या माणसाला मदत करून कणाकणातून पुण्य गोळा केलं आणि ते पुण्य गोळा केलं म्हणून त्याचं स्मरण म्हणून आज हे पुण्य स्मरण आहे. ते जे पुण्य गोळा केलं की नाही त्याचं स्मरण म्हणून आज हे पुण्य स्मरण आहे. स्वतःसाठी सगळीच माणसं जगतात हो, आपण जगतोय कोणासाठी जगतोय? स्वतःसाठी जगणारी माणसं अनेक असतात, स्वतःसाठी सगळीच माणसं जगत असतात, पण तुम्ही सांगा आपल्या लक्षात कोणती माणसं राहतात? स्वतःसाठी जगणारी माणसं राहतात, स्वार्थासाठी जगणारी माणसं राहतात, तर लोकांसाठी जगणारी माणसं लक्षात राहतात? आपल्या ध्यानामध्ये जे राहतात, लक्षामध्ये जे राहतात ती कोणती माणसं? आपल्याला कोणत्या माणसाची आठवण येते? ज्यांनी फक्त स्वतःचा संसार केला, फक्त स्वतःपुरतेच जगले, स्वतःचाच विचार केला आणि स्वार्थाचा विचार केला, ती माणसं कधीही आठवणीत ठेवण्यासारखे राहत नाही, जगत नाही, वागत नाही. पण इतरांसाठी जगणारी माणसं जी असतात ना, इतरांसाठी कार्य करणारी जी माणसं असतात ना, ती नक्कीच चांगल्या प्रकारे कार्य करत असतात, आठवणीने राहत असतात, त्यांच्या आठवणी आपल्या बरोबर राहिलेल्या असतात. आणि म्हणून आयुष्यामध्ये जर काही करायचं असेल ना, पाप माणसाकडून सहज घडत आहे. अगरबत्ती घरात नेऊन लाव. पाप माणसाकडून सहज घडत आहे, न कळत, अगदी त्याला कळतही नाही, सहज सहज नुसतं चालत असेल ना रस्त्यामध्ये, एखादी कीड जरी दिसली तर त्या किडीला पाहून तो पाय देतोय आणि रंगसतोय, त्याचं त्याने काही केलं नसतंय, सावणारी पण कीड नसते ती, बरोबर आहे की नाही? काही ना सवय असते ती, सहज नुसतं रस्त्यात जात असतात ना तरी पण त्या गवताच्या काड्याचा मोडत चालत असतात ते.
त्यांची काही आवश्यकता नसते. तुला गरज असेल तर घे ना दादा, पण आवश्यकता नसताना सहज नुसते असे. काही लोकांना सवय असते, शेजारी एखादा कुत्रा बसला असेल ना, काही खाल्लं नाही, काही चोरलं नाही, काही नाही, तो शांत बसलेला, निवांत बसलेला आहे, पण बरोबर नेम घेऊन मारणं आणि त्याच्या लागल्यानंतर तो ज्या वेळेला एवढत जातोय, ओरडत जातोय, तेव्हा त्याला आनंद वाटत असतो. पाप करणं माणसाकडून सहज घडतात, पण माणसाला कळत नाही. सहज घडतात, कळत नाही माणसाला. ऐका, बऱ्याच प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये. आपण खाऊन दुसरा खातोय की नाही हे न विचारता त्याला देणं, जास्त झाली म्हणून, जास्त मोठा गाणा झाला रे, घे त्यातले घे थोडी, तो दादा नाही घेत नाही, अरे घेऊन तर बघ, खाऊन बघ. अशी पाप कर्म आपल्याकडून घडत असतात. कधी प्रवासात असताना कोणी असं काढलंय का, दादा माझा हरिपाठ वाचून झालंय, पुस्तक माझ्याकडे आहे, वाचा, आहे कोणी? आणि असं कोणी देऊ पण नाही कोणाला. मागितलं तर द्यावं, नाहीतर देऊ नये. बरोबर आहे की नाही? पण पाप कर्म माणसाकडून सहज घडली जातात, सहज. आहे की नाही? पुण्यकर्म मात्र माणसाला ठरवून घडवावी लागतात, ठरवून करावी लागतात. आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये किती काय कशा पद्धतीने जगतोय, कशा पद्धतीने वागतोय ना, याच्यावर सगळं आपलं आयुष्य अवलंबून असतं. सगळं आहे की नाही? गती किंवा अधोगती ही कशावर अवलंबून आहे? प्रत्येक मनुष्याची धडपड करतो ना, धावपळ करतो ना. आज आपणही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत. मला यायच्या आधी तुम्ही इथे उपस्थित आहात. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे आपल्याला पिंडाचं दर्शन किती 12-12:30 वाजता घ्यायचंय. बरोबर आहे की नाही? किती वाजता घ्यायचे? 12-12:30 वाजता घ्यायचे. मग आपण त्याच वेळेला आलो असतो ना, पण नाही. आपल्या अंतःकरणामध्ये काय ओढ आहे? अरे प्रवचन असेल तर थोडं तरी श्रवण झालं पाहिजे, थोडं तरी ऐकलं पाहिजे प्रवचन. कारण आजचं जे प्रवचन आहे ना, ते गेले त्या बाबांसाठी कमी जास्त आपल्यासाठी आहे. बरोबर आहे की नाही? आजचं जे प्रवचन आहे ते कृष्ण बाबा आपल्या गेलेले, आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्यांच्यासाठी कमी, पण जास्त करून कोणासाठी? आपल्यासाठी आहे. आणि प्रवचन कीर्तन हे परिवर्तनासाठी असतंय, मनोरंजनासाठी नाही. आता 12 वाजेपर्यंत आपल्याला काही टाइमपास नाही म्हणून टाइमपास म्हणून प्रवचन ठेवलंय का? नाही. ज्ञानदान घडावं म्हणून, भगवंताचं स्मरण व्हावं म्हणून, भगवंताचं स्तवन आमच्याकडून व्हावं म्हणून, आणि आम्हाला जगण्याचा मार्ग कळावा, आम्हाला राहण्याचा वागण्याचा मार्ग कळावा म्हणून आम्ही काय करतोय? हे प्रवचन आयोजित करत असतोय, प्रवचन ठेवत असतो. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून प्रत्येक जी काही आपण कर्म करतोय, कार्य करतोय, ती याच हेतूने करत असतोय की मला पुढे समाधान मिळावं, सुख मिळावं. सुख मिळावं, समाधान मिळावं म्हणून मनुष्य कर्म करत असतो, कार्य करत असतो. आहे की नाही? आजचं युग जर पाहायला गेलं, कलियुग आहे. कलियुग असून सुद्धा आज माणसाचा जास्त जो ओढा आहे की नाही, जास्त अट्टहास जो आहे की नाही, तो लवकरात लवकर मी श्रीमंत कसा होईल, म्हणजे लवकरात लवकर मी सुखी कसा होईल, लवकरात लवकर मला समाधान कसं प्राप्त होईल. आणि प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त उंच भरारी घ्यायला पाहतो, उंच भरारी. कुठेतरी दगडी लावलेले असं ते वंचलीचं घर असायचं, वंचल बोलायचो आपण त्याला, आहे की दगडे गोळा करायचे, ते वंचलीचं घर असायचं. त्याच्यावरती लाकडाने उभं केलेलं घर ते, आणि त्याच्या साईडला लावलेल्या काडव्यांचे कूर, कोणाचे टोकराच्या बांबूंच्या त्या चिमींचे कूर, आणि मग ते सारवड मस्त सुशोभित असायचे. ऐक, आता आमचे बंगले झाले, विटा आल्या, भिंती आल्या, मस्त की रंगरंगोटी केली त्यांना. पण प्रामाणिकपणे अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर सांगा ना, कुणाच्या घरात जे समाधान होतं ते समाधान आज आम्हाला भिंतीच्या रंगरंगोटी केलेल्या बंगल्यामध्ये मिळते का? म्हणजे माझं बोलण्याचा उद्देश असं नाही की तुम्ही ते बंगले मोडा आणि परत कुणाची घरं करा, हा उद्देश नाहीये. त्यावेळी जे माणसाचं समाधान होतं ना, जे मन होतं ना, जी विचार करण्याची बुद्धी होती, विचार करण्याची जी वृत्ती होती, त्याच पद्धतीने जर आज माणसाने आपलं जसं असेल त्या घरामध्ये जर विचार करून त्या पद्धतीने जर राहण्याचा विचार केला ना, तर तुमचं घर जसं असेल तसं असेल, त्याच घरामध्ये तुम्हाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. घराच्या भिंती कुठेही असू द्या, घराचे दरवाजे कोणत्याही बाजूला असू द्या,
कोणत्याही बाजूला असू द्या, फक्त त्या घरातल्या राहणाऱ्या माणसांची तोंड व्यवस्थित पाहिजे, त्या घरात राहणाऱ्या माणसाचे विचार व्यवस्थित पाहिजे. तुमचे दरवाजे कोणत्याही बाजूला असले तरी पण त्या घरात तुमचं समाधान राहिल्याशिवाय, समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या भिंती कशाही जरी असल्या, तुमच्या घराची रचना कशीही जरी असली तरी त्या घरामध्ये तुम्हाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्या घरात जगावं कसं, वागावं कसं, हे संतांच्या वाङ्मयातून आम्ही शिकलो पाहिजे. विषय काय, आज कलियुगामध्ये, विज्ञानाच्या युगामध्ये माणसाने खूप प्रगती केली. प्रत्येक गोष्टीत माणसाची प्रगती झालेली आहे. पूर्वी एखाद्या सासूकरणीला बिचाऱ्या माहेरची आठवण यायची. 2 महिने झाले, 4 महिने झालं माझ्या माहेरचं कोणी दिसलं नाही, माझ्या माहेरची मी कोणाशी बोललो नाही, माझ्या आईशी मी कधी बोलते, माझ्या बापाशी मी कधी बोलते. आणि ह्याच 8 तासाने ती विचार करायचा लागायची, मला कधी माहेरी जायला मिळतंय. म्हणून ती परत परत घरामध्ये विनंती करायची, आता तरी जायला मिळेल का, आता 2 दिवस पोरांना सुट्टी, आता तरी जायला मिळेल का. आणि मग घराच्या बाहेर पाऊल ठेवल्यापासून तिच्या अंतःकरणामध्ये एक ओढ असायची, मला डोळे भरून माझ्या आई बाबांना पाहता येईल, माझ्या भावाला पाहता येईल, माझं माहेर मला डोळे भरून पाहायला मिळेल. आज विज्ञानाच्या युगामध्ये रोज आपण आपल्या आई वडिलांशी बोलत असतो, रोज आपण आपल्या नातेवाईकांशी बोलत असतो, रोज आपण आपल्या मित्रांशी बोलत असतो. रोज काय मोबाईलवर 2-2, 3-3 वेळा बोलणं होतंय, 2-2, 3-3 वेळा. वेळ मिळाला बस की केला आईला फोन, वेळ मिळाला बस की केला बाबाला फोन, वेळ मिळाला बस की केला भावाला फोन, वेळ मिळाला बस की केला मैत्रिणीला फोन. तुझं कसं चाललंय, माझं कसं चाललंय, काय केलंय काय नाही, दुपारचा मेनू काय, संध्याकाळचा मेनू काय, सुरुवात केली का, असू द्या, ठीक आहे, हरकत नाही, आहे ना आपल्याला. त्याचा उपभोग आपण नाही घ्यायचा तर कोणी घ्यायचा. अरे विशेष करून उलट म्हणावं असं वाटतं की आपण जर खऱ्या अर्थाने पैसा कमवत असू आणि आपण घाम गाळून, कष्ट करून, मेहनत करून जर ते द्रव्य मिळवत असू ना, तर त्याचा आनंद आपण नाही घ्यायचा तर कोणी घ्यायचा. उद्या मुलाबालांसाठी करू, बरोबर आहे, पण मुलांनी जर उद्या बाहेर काढलं तर काय. आणि उदाहरणं माझ्याकडे आहेत बरं का, उदाहरणं माझ्याकडे आहेत. फक्त पोरांसाठी कमवून ठेवायचं, फक्त बायकोसाठी कमवून ठेवायचं, फक्त घरासाठी कमवून ठेवायचं, बस स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायचा. ठीक आहे, कधी खायचं नाही, कधी काही चांगली मजा करायची नाही, कधी तीर्थाला जायचं नाही, कधी कुठल्या सप्त्याला जायचं नाही, कधी कुठल्या प्रवचनाला जायचं नाही, फक्त पैशाचा विचार करायचा बस. कधी कीर्तनाला जायचं नाही, कधी कुठल्या वारीला जायचं नाही, कधीच नाही, काहीच नाही. परमार्थाची त्याची भेटच नाही. मंदिरात कार्यक्रम असू द्या ना, कधीच दिसणार नाही, पण गावाची मीटिंग असू द्या सगळ्यात पुढं. तुम्हाला सांगू का, मी जिथे जातो तिथे सांगतो, तुम्ही मंदिरामध्ये सप्ते ठेवा, प्रवचन ठेवा, कीर्तन ठेवा, हरिपाठ ठेवा, काकडा करा, त्या ठिकाणी ग्रंथ वाचन करा, पण ज्या वेळेला गावकीच्या मीटिंग असतात ना, त्या गावकीच्या मीटिंग लफड्यांच्या, मिटवा मिटवीच्या मंदिरात घेऊ नका घेऊ. ती जागा त्यासाठी नाहीये, त्यासाठी ग्रामपंचायतचं ऑफिस आहे, त्यासाठी आपलं काही एखादा हॉल असेल तो हॉल आहे. कारण सांगू का, ज्या वेळेला आपण इतर कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवतो की नाही, मौली गावाच्या मिटवा मिटवीचे, त्यात सगळ्यात पुढे देवाच्या मांडी लावून बसतात. देवाच्या मूर्तीजवळ ते असतात, पक्क बेवडा असतात ते आले नाही, ते खाऊन गेलेली माणसं त्या ठिकाणी येतात. त्यावेळेला तुमचा सप्ताह असेल ना, तर तो माणूस नाही ते खाऊन तिथे येणार नाही. बेवडा असेल तर बाहेर बसतो ऐकायला, पण तिथे जात नाही, तो नको, मंदिर आहे. पण ज्या वेळेला गावाची मीटिंग तुम्ही लफडी बिपडी मिटवायला ज्या टायमाला मंदिरात जाता की नाही, त्यावेळेला कोणी पण कसा पण येतो, त्या पवित्रता राखली जात नाही. मंदिराची, त्या देवाची, त्या ठिकाणच्या त्या स्थानाची पवित्रता राखली जात नाही, आहे की नाही. असो, आपलं म्हणणं काय माहितीये का, विज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य अजून जवळ आला, पण सांगा ना, पूर्वी जे प्रेम होतं, आज जरी मोबाईलवर 2-2, 4-4 वेळा जरी आपण एकमेकांना भेटत असू, बोलत असू एकमेकांशी, तरी पूर्वी जे प्रेम होतं, जिव्हाळा होती, आवड होती, नवे जो आदर होता, तो आदर आहे का आज? तो प्रेम जिव्हाळा आहे, आदर आहे नाही, बरोबर आहे की? आज विज्ञानाच्या युगामध्ये आम्ही असे काही वाहनं तयार केली, ज्या ठिकाणी आम्हाला एखाद्या गावाला जायचं असेल तर 2-4 तास प्रवास करून जायला लागायचं, पायी चालत जायला लागायचं, 1-2 ठिकाणी कुठेतरी स्टॉप घ्यायला लागायचा आणि मग ठराविक गावापर्यंत आम्ही पोहोचायचो. आज एवढी वेगवान वाहनं निर्माण केलेली आहेत की ज्या ठिकाणी मला 3-4 तास लागायचे, 15-20 मिनिटात आम्ही त्या ठिकाणी पोहोचतोय.
नवे नवे 1-1.5 तासामध्ये आमचा देश सोडून आम्ही दुसऱ्या देशामध्ये जातोय. 2-4 तासामध्ये किती वेगवान वाहनं आम्ही तयार केली. आम्हाला वाहनांचा वेग मोजता येतोय. वाहनांचा वेग मोजण्याचा मीटर आमच्याकडे उपलब्ध आहे, पण आमच्या मनाचा वेग मात्र आम्हालाच आतापर्यंत मोजता आला नाही. मनाचा वेग मोजण्याचा मीटरच आमच्याकडे तयार नाहीये. तो ज्या दिवशी आम्हाला आमच्या मनाचा वेग मोजण्याचं ज्ञान आम्हाला प्राप्त होईल ना, त्या दिवशी खरा परमार्थ आणि भक्ती आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. आज एक एक मशीन अशी तयार केलेली आहे, निर्माण केलेली आहे विज्ञानाने. माणूस जर त्या मशीन मध्ये टाकला ना, काय आहे काय नाही ते सगळं कळतंय बरं का. अगरबत्तीने थोडा काम केलंय. एकदा का एखाद्या मशीन मध्ये जर माणूस टाकला ना, सगळ्या गाठी दिसतात त्याच्या. कुठे 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 गाठी आहेत, त्या पायाला आहेत, अजून कुठे कमरेला आहेत, नाही का, सगळ्या गाठी दिसतात. पण विज्ञान एवढं प्रगत जरी आहे ना, तरी आतल्या गाठी कुठं दिसत नाही. कुठल्या मशीन मध्ये आतल्या गाठी दिसतात हो? एखादा माणूस आमच्या जवळ येतो, काय गोड गोड बोलतो, अरे बापरे जसा काय म्हणजे सख्या भावापेक्षा प्रेम उतू चाललं की काय त्याचं. पण काटा काढल्यानंतर समजतंय फक्त आतल्या गाठीचा ना तो. ह्या आतल्या गाठी ज्या दिवशी आम्हाला कळतील ना, त्या दिवशी माणसं ओळखता येतील आम्हाला. माणसं ओळखायचं ज्ञान आम्हाला प्राप्त होईल. विज्ञान एवढं प्रगट आहे की आमचं यान चंद्रापर्यंत पोहोचलं. आनंद आहे आम्हाला, स्वाभिमान आहे. अरे आमच्या हिंदुस्थानचं यान चंद्रावर पोहोचलं. पण जर यान चंद्रावर जर पोहोचू शकतंय, यानाच्या द्वारे जर आम्ही चंद्रापर्यंत पोहोचू शकतो, तर धर्माचे विचार आणि धर्माचे संस्कार आणि धर्माची संस्कृती जर आमच्या घराघरापर्यंत पोहोचत नाही ना, ही सगळ्यात मोठी खंत आहे आम्हाला. यानाच्या द्वारे जर आम्ही चंद्रापर्यंत पोहोचू शकतो, पण धर्माचे संस्कार आणि धर्माची संस्कृती जर घराघरापर्यंत जर पोहोचत नसेल, पोहोचली नसेल, तरी मोठी खंत वाटते आम्हाला. म्हणून विचार जर केला ना, आम्ही श्रीमंत झालो पैशाने, आम्ही द्रव्य कमावलं, मोठमोठे बंगले बांधले, मोठमोठी घरं बांधली आम्ही, पण मात्र आमच्या मनाने आम्ही लहान राहिलो. म्हणून झालं काय माहितीये का? खिशामध्ये पैसे आले, पैशाने आम्ही श्रीमंत झालो, पण अंतःकरणामध्ये दरिद्री विचार मात्र आमच्या तसेच राहिले. अंतःकरणामध्ये बेकारी आणि घाणेरडे विचार मात्र आमच्या तसेच राहिले. ज्या दिवशी आम्ही अंतःकरणाने आणि मनाने श्रीमंत होऊ ना, त्या दिवशी परिस्थितीने जसे असू तसे असू, श्रीमंत वा गरीब, पण आमच्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही, भक्ती घडल्याशिवाय राहणार. आणि म्हणून आपला विषय आहे, प्रत्येक मनुष्य जो कार्य करतोय, प्रत्येक मनुष्याची धावपळ करतोय, ती कशासाठी धावपळ करतोय? मग त्याच्या संसारात जरी धावपळ करत असेल तरी समाधान सुख शांती मिळावी म्हणूनच. प्रपंचात जरी तो धावपळ करत असेल तरी सुख शांती आणि समाधान मिळावी म्हणूनच. त्याच्या उद्योग धंद्यामध्ये, व्यापार नोकरीमध्ये जर तो धावपळ करत असेल तरी सुख शांती समाधान मिळावं म्हणूनच. आणि परमार्थात जरी तो धावपळ करत असेल ना, तरी माऊली त्याच्यासाठी तो धावपळ करत असतो की मला कुठेतरी सुख शांती आणि समाधान मिळेल. आम्ही सुख शोधलं आमच्या संसारामध्ये, पण संसारात आयुष्यात कधीच सुख मिळणार नाही. सुख सापडण्याचा संसार हा विषयच नाही. उलट अर्थी संसार म्हणजे दुःखाचे मूळ, लागती दुःखाचे इंगळ. सुरुवातीलाही दुःख आहे आणि शेवटीही दुःख आहे जर परमार्थाची जोड नसेल तर. कधी देवाचं ऐकलं नाही, कधी देवाचं स्तवन केलं नाही, कधी देवाचं नामस्मरण केलं नाही, फक्त संसार आणि संसारच करीत बसला ना, आयुष्यभर जरी संसार केला तरी त्याचा संसार कधी पुरा होत नाही आणि त्याला समाधान काही मिळत नाही. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक काय?
तुमचे श्वास संपलेले आहेत, पण जगण्याची इच्छा मात्र बाकी आहे. याला मृत्यू म्हणतात. काय? श्वास संपलेले आहेत, जाणार आहे, खॉट मध्ये पडलेला आहे, त्यालाही माहिती मी आता कधी माझं उरकेल. मुलं बाळ सगळी जवळची सांगतायत आता देवाचं नामस्मरण करा, आता तुमची वेळ झालेली जायची. तरी तो बोलतोय तेवढं नातवाचं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं. श्वास संपलेले आहेत माहिती आहे, पण श्वास संपलेले असताना सुद्धा जगण्याची इच्छा जो करतोय की नाही त्याला मृत्यू म्हणतात. पण श्वास बाकी असताना ज्याचं जगणं संपलंय ना त्याला मोक्ष म्हणतात. श्वास बाकी असताना ज्याचं जगणं संपलंय, तो संसार करतो, प्रपंच करतो, शेतीवाडी करतो, घरदार सांभाळतोय, नोकरी व्यवसाय व्यापार सगळं करतोय, पण हे सगळं त्याचं परमार्थ होऊन गेलेलं आहे. शेतावर जातोय ना आपण, प्रत्येक गोसाला खोडताना देवाचं नामस्मरण करतोय तो रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. स्वयंपाक करताना सुद्धा ते देवाचं नामस्मरण करते, भांडी घासताना सुद्धा ते देवाचं नामस्मरण करते, कपडे धुताना सुद्धा ते देवाचं नामस्मरण करते, नोकरी धंदा व्यापार व्यवसाय करताना प्रत्येक वेळेला देवाचं नामस्मरण करतोय. अरे मग तुम्ही संसार नाही करत, प्रपंच नाही करत, परमार्थ करताय, तुम्ही परमार्थ करताय. कारण चालता चालता जर तुमच्याकडून भगवंताचं नामस्मरण होत असेल ना तर तीच तुमची वारी आहे. चालताना जर तुमच्याकडून देवाचं नामस्मरण होत असेल तर द्वेष मत्सर तिरस्कार करताना जे वारीमध्ये जातात ना त्यांच्यापेक्षा ती वारी श्रेष्ठ आहे. जाऊ नये असं आपण गेलं पाहिजे वारीमध्ये, पण घरातून पाऊल पडल्यापासून तिथे जाईपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये फक्त देवाचा विचार पाहिजे, देवाचं स्मरण पाहिजे, देवाचं नामस्मरण पाहिजे. आणि अशा प्रकारे जर वारी घडत असेल ना तर तिथे गेल्यानंतर भले रांगेत उभा राहा, नका राहू, दर्शन होऊ द्या, नका होऊ द्या, तरी सुद्धा तुम्हाला ते सामर्थ्य मिळाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित मिळेल. पण जाताना जर याचा त्याचा द्वेष आपल्याकडून घडत असेल, तिरस्कार घडत असेल, हा असा तो तसा, याने हे केलं त्याने ते केलं, म्हणजे 7-8 दिवसामध्ये अख्खा गावाचा सर्वही जर त्या ठिकाणी त्याला करत असेल, तो सगळ्या लफडी जर तिकडे त्याला माहिती होत असेल, माहिती करून देत असेल, माहिती करून घेत असेल, तर सांगा ना आमच्या घरी राहिलेला एखादा अखंड नामस्मरण करणारा तो बरा ना, परवडला ना. पंचपक्वान्नाचं ताट तुमच्या पुढ्यात येऊन जर तुम्हाला भगवंताचं स्मरण होत नसेल, हपापल्यासारखे जर तुम्ही त्या ताटावर बिलगत असाल, पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जर देवाची आठवण येत नसेल, ढेकर देताना जर तुम्ही हरी हरी बोलत असाल तर याला महत्व नाहीये दादा. चटणी भाकरीचं ताट तुमच्या पुढ्यात आल्यानंतर जर तुम्हाला भगवंताचं स्मरण होत असेल, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज आव्हान घेता नाम घेता, सहज आव्हान होते नाम घेता पुगाचे, जीवन करी जीवित वाहन हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नव्हे जाणी जय यज्ञ कर्म. जर तुम्ही भगवंताचं स्मरण करत असाल तर तुम्ही अन्न ग्रहण करत नाही, तुम्ही प्रसाद ग्रहण करताय, प्रसाद ग्रहण करताय. तुम्ही संसार करता करता जर तुम्हाला परमार्थ करायचंय, भक्ती करायची आहे ना, तर आपला हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ जो ग्रंथ आहे ना गीता, तो ग्रंथ आपल्याला शिकवतोय कर्म करणं हीच भक्ती आहे. कर्माला भक्ती म्हणतात. तुम्ही जे कार्य करताय त्याला भक्ती म्हणतात. तुमच्याकडे जे गुण आहेत, तुमच्याकडे जे विचार आहेत, तुम्ही जे बोलताय, चालताय, करताय, पिताय, सगळं काही कार्य करताय, हे जर देवाला मान्य असेल, हिंदू धर्माला मान्य असेल, अशा प्रकारे जर तुम्ही कार्य करत असाल तर यालाच भक्ती म्हणतात. आणि ही भक्ती करत असताना फळाची इच्छा करायची नाही. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करणं आमचं कर्तव्य आहे, कार्य करणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही कार्य करणं कर्तव्य म्हणून आम्ही भक्ती करत असतो, कर्तव्य म्हणून आम्ही प्रवचन करत असतो, कर्तव्य म्हणून आम्ही कीर्तन करत असतोय, कर्तव्य म्हणून आम्ही धर्माचं कार्य करत असतोय, देवाचं आणि देशाचं कार्य आम्ही कर्तव्य म्हणून करत असतोय. देवाला काय द्यायचं ते देईल, आमची अपेक्षा काही नाही. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. संसारामध्ये प्रपंचामध्ये कार्य करत असताना अशी माणसाची अवस्था पाहिजे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नको. परमार्थ करत असताना असं माणसाची विचार पाहिजे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नको. तेव्हा अरे तुझं स्मरण करणं हे माझं कर्तव्य म्हणून मी करतोय, आणि म्हणून कर्तव्य म्हणून जर करत असाल तर निश्चित त्याची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. विषय काय आहे, आम्ही जे पण काही करतोय ना ते फक्त 2च गोष्टीसाठी करतोय, एक तर गती किंवा अधोगती. आमच्याकडून पुण्य कर्म जर घडली तर आम्हाला गती आहे, चांगली गती आहे. पाप कर्म जर घडली तर मात्र
अधोगती आहे. कारण गती ही आमची कशावर अवलंबून आहे? कर्मावर अवलंबून आहे. आणि म्हणून परमार्थ करायचं म्हटलं, भक्ती करायची म्हटली तर पहिले आपण सरळ झालो पाहिजे. बरं का? कुठं पण कुबडं असून जमणार नाहीत आपल्याला. कामाचं कुबड वेगळं, लोभाचं कुबड वेगळं, क्रोधाचं कुबड वेगळं, वासनेचं कुबड वेगळं. बरोबर आहे की नाही माऊली? ह्या गाठी पहिले काढल्या पाहिजेत आपण. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. तुम्ही अभ्यास नंतर कराव. बरं का? तुम्ही अभ्यास नंतर करा, बाकीची काय धावपळ असेल ती नंतर करा. परमार्थाला सुरुवात तुम्हाला करायची आहे, भक्ती जर करायची आहे ना, तर पहिले विचार बदला. आमचं नेमकं काय होतंय माहितीये का? आम्ही जी काही धावपळ करतो ना, ही देवाला पाहण्यासाठी करतोय. कशासाठी धावपळ करतोय आपण? देवाला पाहण्यासाठी. तुम्ही दानगाव पासून ते आळंदी पर्यंत पायी जाता. कशासाठी? देवाला पाहण्यासाठी. आम्ही दानगाव पासून ते पंढरपुरापर्यंत अंतःकरणामध्ये एक विचार घेऊन जातो. काय विचार घेऊन जातो? मला पंढरपुरामध्ये जाऊन पांडुरंग परमात्म्याला पाहायचं आहे, देवाला पाहायचं आहे. आम्ही अनेक फेऱ्या मारल्या हो, आम्ही अनेक वेळा गेलो, पण आम्हाला देवाला काही पाहायला मिळालंच नाही. भेटलं का? देव पाहायला मिळाला? जी जगद्गुरु तुकोबांना अनुभूती आली, जी माऊलींना अनुभूती आली, जी शांती ब्रह्मनाथ महाराजांना अनुभूती आली, जी संत शिरोमणी नामदेव महाराजांना अनुभूती आली, ती अनुभूती आपल्याला आली का? ती आत्मप्रचिती आपल्याला आली का? तो आत्मसाक्षात्कार आपल्याला झाला का? म्हणजे देव आपल्याला भेटला का? कारण आम्ही देव पाहण्यासाठी प्रयत्न करतोय. ज्या दिवशी आम्ही देव होण्यासाठी प्रयत्न करू ना, त्या दिवशी तो देव कोण आहे त्याच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. म्हणून देव पाहण्यासाठी कमी प्रयत्न करा, देव होण्यासाठी प्रयत्न करा. आणि ज्या दिवशी देव होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ना, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन होणार. आणि परिवर्तन झाल्यानंतर तोच पंढरीचा पांडुरंग परमात्मा आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. आणि मग तो अंतरीचा पांडुरंग परमात्मा बोलेल, चल आता माझ्या सगुणाच्या दर्शनाला, माझ्या मूर्तीच्या दर्शनाला चल. कुठे? पंढरपुराला. आत्मा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार. आम्ही परमार्थ करत असताना सुद्धा आमच्यामध्ये द्वेष, मत्सर, तिरस्कार किती गच्च भरलेला असतो, आहे की ना? सूक्ष्मातून येतो माऊली, आम्हाला पण कळत नाही, आहे ना? एखाद्या संप्रदायातला माणूस आम्हाला भेटावा, तो बिचारा जवळ येतो, सांप्रदायिक माणूस आहे म्हणून, परमार्थिक माणूस आहे म्हणून, काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल म्हणून तो आमच्या जवळ येऊन बसतोय. तुकोबांचं बोलावं, माऊलींचं बोलावं, नाथ महाराजांचं बोलावं, नामदेव महाराजांचं बोलावं, संतांचं बोलावं, त्याच्याशी आनंद वाटेल त्याला. पण तो बसल्याबरोबर आम्ही सुरुवात करतो, तुमचा पंथ ना, रस नाही, दम नाही त्याच्यात. आमचा सगळं आमच्यात जे ज्या भेटलंय ना, ते आम्हाला जे भेटलंय ना, त्या कोणालाच भेटणार नाही. एखादा जर संप्रदायातला मनुष्य जर असा बोलत असेल ना, की जे आम्हाला मिळालंय ते कोणालाच मिळणार नाही, आणि जे आम्हाला मिळालंय तेच सत्य, आपण समजायचं याला काहीच भेटलं नाही. जर याला मिळालं असतं तर याने अहंकाराने, अभिमानाने असं कधीच म्हटलं नसतं. आपल्या श्री गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा आपल्याला अभिमान पाहिजे, आपल्या संप्रदायाचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे. पण एवढा अभिमान नको की दुसऱ्याला त्याच्याने कमी लेखता येईल, अजिबात नाही. दुसऱ्याला कमी समजणं एवढा नाही. बाबा तुम्ही उलट आमच्यापेक्षा मोठे आहात. अरे ज्यांचा परमार्थ आपण करतोय, ज्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास आपण करतोय, त्यांनी कधीतरी एकमेकाचा द्वेष केलाय का? केलाय? माऊली तुकाराम महाराजांचा द्वेष केलाय? आता समकालीन संतांचा जर आपण विचार केला, समकालीन संतांचा, तर बघा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, नामदेव महाराज, गोरोबा काका, सावतामाळी, कान्होपात्रा,
हे सगळे समकालीन संत आहेत. जनाबाई समकालीन संत आहेत, बरोबर आहे की नाही? द्वेष केला एकमेकांनी त्यांचा. कुठेतरी असं माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये, अमृतानुभवामध्ये, सांगदेव 65 मध्ये किंवा हरिपाठामध्ये अशी एक तरी ओवी तुम्हाला तिथे पाहायला मिळाले का? नामदेव महाराजांकडे जाऊ नका, माझ्याकडेच या. भेटलाय का? सगळा मलाच भेटला, दुसरा कोणालाच नाही भेटला. असं कुठे आहे? तुम्हाला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं की गोरोबा काकांना काहीच माहिती नाही, त्यांना काही मिळालंच नाही, नामदेव महाराजांनी कुठं असं उल्लेख केलाय माझ्याकडेच या सगळे? नाही. आमचा हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगू का, प्रत्येक माणसाची निर्मिती करताना भगवंत हिंदू म्हणूनच करतोय. त्याच्या धर्माचे संस्कार त्याच्यावर नंतर केले जातात, बरं का? प्रत्येक माणसाची निर्मिती, प्रत्येक माणसाचा जन्म भगवंत करत असताना हिंदू म्हणूनच करतोय. धर्माचे त्याच्या संस्कार नंतर, कारण ते हिंदू पासून नंतर धर्म झालेले आहेत. मूळ धर्म हिंदू आहे. मग मूळ धर्म जर आमचा हिंदू आहे, सर्वश्रेष्ठ धर्म जर आमचा हिंदू आहे, तरी सुद्धा आज आम्हाला धर्म परिवर्तन का पाहायला मिळत आहे? मौलिक खूप मोठं रॅकेट चालू आहे आपल्या बाजारामध्ये, आपल्याला माहित नाही. धर्म परिवर्तनाचा विषय एवढा गंभीर चालू आहे की आपल्या काही गरजू लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा जाणून त्या पूर्ण करण्याचा विचार करून आणि त्यांना धर्म परिवर्तन करायला लावतात. त्यांना आमिष दाखवून त्यांना धर्म परिवर्तन करायला लावतात. प्रत्येक धर्म हा श्रेष्ठ आहे. मला कुठल्याही धर्माच्या विषयी वाईट बोलायचं नाही, कुठलाही धर्म वाईट नाही, सगळे धर्म वाईट चांगले आहेत. पण जसं त्यांच्या धर्माचा विचार त्यांच्याकडे आहे, प्रत्येक माणसाला आपल्या धर्माचा जसा स्वाभिमान आहे, तसा आम्हाला का नाहीये बरं? तसा आम्हाला आमच्या धर्माचा स्वाभिमान का नाहीये? आम्ही एकमेकाचे टिळे पाहून एकमेकाचा द्वेष करतोय. याच्या कपाळाला लाल टिळा आहे, त्याच्या कपाळाला काळा टिळा आहे, त्याच्या कपाळाला शेंदूर आहे, त्याच्या कपाळाला गंधगोळे आहे, याच्या कपाळाला अजून काय, त्याच्या कपाळाला टिळेवा टिळा आहे. टिळे पाहून आम्ही एकमेकाचा द्वेष करतो. हा कोणत्या ग्रंथाचा अभ्यास करतोय? तो ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय, हा गाथेचा अभ्यास करतोय, तो गीतेचा अभ्यास करतोय, तो भागवताचा अभ्यास करतोय, तो दासबोधाचा अभ्यास करतोय. द्वेष करायला काहीतरी पाहिजे ना. हे द्वेष करायची निमित्त आहे, कारण आहे द्वेष करायचे. तो कुठल्या बाबाचा चला आहे, तो कुठल्या गुरुचा चला आहे, हा द्वेष. याच्याने धर्म वाढणार आहे का? याच्याने धर्म संस्कृती वाढणार आहे का? आपणच आपल्याशी वाद घालत बसलो, आपणच एकमेकाच्या टिळ्याचा तिरस्कार करत राहिलो, आपणच एकमेकाच्या ग्रंथाचा, संताचा, पंथाचा तिरस्कार करत राहिलो. हिंदू धर्म वाढेल? अरे एकमेकाच्या टिळ्याचा तिरस्कार करण्यापेक्षा ज्याच्या कपाळाला टिळा नाही ना, तो कसा लावील त्यासाठी प्रयत्न करा. हे गीता, गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी ज्याच्या घरामध्ये रोजचं वाचन होत आहे, त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा ज्याच्या घरात ते ग्रंथ नाहीत, त्याच्या घरात ते ग्रंथ कसे पोहोचतील आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याच्या घरामध्ये त्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे ग्रंथाचं वाचन कसं होईल ना, याचा विचार करा. देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. वादासाठी जर परमार्थ करत असाल ना, द्वेष मत्सर करून जर परमार्थ करत असाल ना, तर आयुष्यभर हा भ्रम राहील तुमच्याकडे की मी परमार्थ करतोय म्हणून. किती गच्च भरलाय अभिमान काहींच्या अंतःकरणामध्ये. मला सगळं येतंय, माझ्या समोर उभे राहा, माझ्याशी लागा. अरे याच्या त्याच्याशी लागण्यापेक्षा जिथे अज्ञान आहे ना, जिथे गरज आहे ना, त्या ठिकाणी प्रेरणा. धर्माची संस्कृती आणि धर्माचे संस्कार प्रत्येक घराघरापर्यंत कसे पोहोचतील त्यासाठी प्रयत्न करा. धर्म वाढेल, धर्माचं कार्य वाढेल, धर्माची संस्कृती वाढेल, धर्माचे संस्कार घराघरापर्यंत पोहोचले जातील त्यासाठी प्रयत्न करायला हवा ना. आम्ही सहज अधोगतीला प्राप्त होतोय पण आम्हालाच कळत नाही. ही लक्षणं कसली आहेत? साधूचा द्वेष करणं, संतांचा द्वेष करणं, धर्म कार्य करणाऱ्यांचा द्वेष करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. तुम्ही तुमचं ज्ञान तुम्हाला किती आहे दाखवण्यासाठी लोकांपुढे मांडताय, बरोबर आहे, पण पाप करताय, पाप. याला ज्ञान नाही म्हणत, याला पांडित्य म्हणतात. काय म्हणतात याला? पांडित्य. एका माणसाने 2 पंडितांना जेवायला बोलावलं. त्याला पंडितांची खूप आवड होती
आणि बोलावलं त्यांनी पंडितांना, 2 पंडितांना. तिथले नव्हते ते. आता दानगावचा नडगावचा बोलून चालणार नाही, कारण दानगाववरून पण रोज जायला लागतं, नडगाववरून पण रोज जायला लागतंय. आपण शहापूर मधला ना मुरबाड मधला बोलू, आहे का? एक पंडित कुठला होता? शहापूर मधला, आणि एक होता मुरबाड मधला, बरं का? पण ते जेवायला आले कुठे? आमच्या कल्याण तालुक्यामध्ये. कल्याण तालुक्यातला एक माणूस होता, त्याला पंडितांची आवड होती, त्यांनी बोलवलं दोघांना जेवायला, म्हणजे या जेवायला आले. मस्त पंचपक्वान्नाचा भेट केला त्यांना जेवायला. खीरपुरी काय आणि बासुंदी काय आणि काय काय, गुलाबजाम काय आणि पंचपक्वान्नाचं पनीर चिल्ली काय आणि पनीर अजून काय 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 2-4 आयटम, ते पनीरचे वेगळे, इकडे मशरूमचं वेगळं काय, मस्त सगळं केलं त्याने, ऐक नाही. आणि मुरबाडचा जो होता ना, त्याला बाहेर बोलवून घेतलं. त्याला वाटलं आपण त्याचे काय पंचपक्वान्न काय असतील, त्याचे काय आवड असेल ती विचारावी आपण, ऐक ना. बाहेर बोलवून घेतलं. बाहेर बोलावून घेतल्याबरोबर ज्याने जेवायला बोलवलंय त्याने त्याला विचारण्याआधी त्यानेच सुरुवात केली, त्या पंडिताने. ते शहापूरवाल्याला बोलायची काय गरज होती तुम्हाला? मी होतो, माझ्या जोडीला अजून मुरबाड मधला आणला असताना माझा मित्र, तो पण चांगला पंडित होता. तुम्हाला पंडितांना जेवायला घालायचं होतं का नाही? आणले असते ना. नुसता गाढव आहे ना तो, कशाला बोलला त्याला? याला कशासाठी बाहेर बोलला होता? तुमची काय आवड आहे ती विचारू, पण आवड विचारायच्या आधी त्याने सुरुवात, नुसता गाढव होतो. ठीक आहे, चला हरकत नाही, आता याला काही बाकीचं काय बोलले नाही ते. जा म्हणे, जाऊन बसा तुम्ही. आता काय बोलता, याला काय विचारणार आपण? त्याला काय पंचपक्वान्न किंवा कुठल्या पक्वान्नाचे, याला काय कुठलं आवडते, ते खाद्यपदार्थ काय आवडतं, काय विचारणार आपण? आणि मग आतमध्ये शहापूरवालाच होता, त्याला बोलवून घेतला बाहेर, बाबा या. ते पण आल्याबरोबर त्यांनी पण ती सुरुवात केली. काय गरज होती मुरबाडाला बोलायचं? तुला पाहिजे होतं पंडितांच्या जेवायला घालायचे होते ना. नुसतं बैल ना तो, लक्षात ठेवा. तो कोण पाहिला? हा, तर तो काय बोलला? शहापूरवाला कोण आहे? हा, त्या लक्षात ठेवा का. आणि आता शहापूरवाला काय बोलतो? मुरबाडवाला कोण आहे? बैल. मग ठीक आहे म्हणे, जा बसा आला तुम्ही. ताटं वाढली मोठी, त्याच्यावरती झाकण असं मोठं, आणि जेवायला बसल्यानंतर दोघांच्या पुढ्यात ताटं आणली. त्यांना सांगितलं, ताटावरचं काढायच्या आधी पहिले श्लोक बोला. श्लोक बोलले. ताटावरचं काढायच्या आधी पाणी फिरवा. अहो म्हणे, पदार्थ तर बघू दे, काय नाही, पाणी फिरवा आणि मग करा सुरुवात. गाढवाला कडबा आणि बैलाला गवत. ताटात काय होतं? आणि मग एकमेकांकडे बघायला लागले. अरे म्हणे, आमची चेष्टा केली. म्हणे, चेष्टा मी नाही तुमची केली, तुम्ही माझी केली. मग सांगितलं, मुरबाडवाला बोलतोय की शहापूरवाला गाढव आहे, आणि शहापूरवाला बोलतोय की मुरबाडवाला बैल आहे. मग मी काय वाढावं सांगा ना? पंडितांच्या पुढ्यात काय येत आहे? आपल्याला पंडित व्हायचं आहे का नम्रतेने भगवंताचं साधक व्हायचं आहे? म्हणून आपलं ज्ञान दाखवासाठी आपण कधीतरी कीर्तनातून, प्रवचनातून जर एखाद्याला सांगत असू की मला खूप येतंय, तुम्ही माझ्याकडे या, माझ्याशी वाद घाला, माझ्याशी बसा, त्याला काय म्हणतात? नम्रतेने साधक म्हणतात. नम्रतेने उभा राहणारा साधक, काय याला पंडित म्हणतात? मला तुमच्याकडून ऐकायचं. नम्रतेने उभा राहणारा साधक म्हणतात त्याला की पंडित म्हणतात? पंडित म्हणतात त्याला. मग पंडिताच्या पुढ्यात काय येणार? आपला विषय काय आहे? मनुष्य आयुष्यभर जे काही करतोय ना, ते 2 क्रियासाठी करतोय. एक तर अधोगती किंवा गती, बरोबर आहे की नाही? अधोगती किंवा गतीसाठी जर तो करतोय, तर मग विचार करा, ही कर्म आम्ही परमार्थ करत असताना जर करत असू, आणि जर आम्ही सद्गतीची किंवा उत्तम गतीची जर अशा अपेक्षा करत असू, तर मिळेल का? नाही मिळणार. आम्हाला खाण्याचं कळतंय, पण राहण्याचं कळत नाही. रात्रीची भाजी जर आम्हाला सकाळी खायला दिली ना, तर ते भाकरीचं तुकडं बुडवल्याबरोबर तो पहिले नाकाजवळ आणतो, आणि जर त्याला काही वास आला तर लगेच तो तसा टाकतो आणि परंपरा काढतो. समजत नाही का तुला? तुला तर पाहता आलं नाही का? उतरलेला मला दिलंय खायला, तुला समजत नाही का? आणि मग
खायचं जर आम्हाला कळतंय तर कर्माचं का कळू नाही बरं? कोणाच्या उष्ट खायला जातो मनुष्य कुठे? काय काय अवस्था असते. वासना जमीन पडली गळा घालून वेंटाळे भूमी करणा जिव्हा झाले वेळोवेळा भयानक काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागता तुटेना मदमत्सर होटेना भुली पडली. घरात मुलाच्या उष्ट ग्लास दिला तर त्याने ग्लास फेकून दिला. हो त्याच्या समोर बायकोला होतं समजत नाही तुला मुलाच्या उष्ट मला देते काय? तोच आड्यावरून पेलेला असतो, पिऊन आलेला असतो. तिथे काही वेगळे ग्लास ठेवलेले असतात का? काल्याचा ग्लास, बालदाचा ग्लास, पांडाचा ग्लास, हरिदाचा ग्लास, तुक्याचा ग्लास, सकेदाचा ग्लास. आमची नावं पण किती भारी आहे की नावं किती भारी आपली. आणि नावाप्रमाणे मनुष्य विचार करतोय, अरे मस्त नाव आहे त्याचं. तुकाराम, सकाराम, पांडुरंग, आत्माराम, राजाराम, किती मस्त नाव. कृष्ण, गोपाळ. कलियुग आहे. नावाचं सांगितलं बघा कसं ते नाव होतं ठणठणपाळ. तर सगळे बोलायचे ठणठणपाळ ठणठणपाळ. त्याने गुरुजींना विनंती केली, गुरुजी नको मला ठणठणपाळ बोलत जाऊ. गुरुजी बोलता तुझ्या आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे, आता मी कसं काय बदलू शकतो? कंटाळा आला त्याला. ठीक आहे नाहीच ऐकत. मग गुरुजी बोलले तू जा बाबा कुठून तरी चांगलं नाव शोधून आण, आपण करू काहीतरी परिवर्तन त्याच्यामध्ये. चला एक दिवस निघाला तसं गावाच्या बाहेर, काहीतरी नाव आपलं चांगलं कुठलं नाव ठेवायचं ते शोधू आपण. आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर एका शेतामध्ये एक मावशी गोवऱ्या वेचत होती. त्या गोवऱ्या वेचून तिचं ते टोपलं भरलं होतं आणि उचलायला कोण नव्हता. हा बाजूशीच चालला होता, एवढ्या त्याला आवाज दिला, आणि दादा अरे इकडे रे, हे टोपलं जरा मला उचल रे. गोवरीचं टोपलं. गोवऱ्या माहिती आहेत ना? माय माऊलींना माहिती असतील गोवऱ्या. काय म्हणतो आपण त्यांना? शेणी. बरोबर आहे का ना? शेणीचा टोपला भरला होता, उचलण्यासाठी त्याला बोलवलं. तेवढं त्याने विचार केला की उचलता उचलता आपल्याला नाव जर पाहायचं आहे, कुठं तरी नाव आपल्याला ठेवायचं आहे, तर मग आपण नाव तर विचारू मावशीचं काय आहे. म्हणे मावशी नाव काय तुमचं? म्हणे माझं नाव की नाही लक्ष्मीबाई. नाव काय? आणि वेचते काय? गोवऱ्या. पुढे गेल्यानंतर त्याला भिकारी भेटला. भिकारी भेटल्यानंतर त्याने विचार केला की चला आपल्याकडे आहे थोडी चिल्लर ती त्याला देऊ आपण. पण देता देता त्याचं नाव विचारलं. म्हणे दादा तुझं नाव काय? धनपाल. काय नाव त्याचं? धनपाल. मागतोय काय? भीक. धनपाल भीक मागतोय. त्याच्या पुढे गेल्यानंतर एक माणूस मेला होता, त्याची ती प्रेत यात्रा चालवली होती. बरीच माणसं मागे होती. त्यातल्या एका माणसाला जाऊन विचारलं, म्हणे का हो हे मेले यांचं नाव काय? म्हणे अमरसिंग. अमरसिंग. आणि मग त्याने विचार केला काही नाव बदलून फायदा नाही होत. का नाव बदलून फायदा नाही? कारण नावासारखा एकही माणूस भेटला नाही ना. काय? त्याच्या बाईला आवाज दिला, काकू नामदेव बाबा गेले कुठे? माफ करा तुमच्या पायाला हात लावून स्पर्श करून सांगतो, कोणाचं नाव जर असेल तर त्या नावावर नाही चाललं आपलं बरं का. कोणी असतील माझे बाबा त्यांच्या पायाला स्पर्श करून सांगतो मी. पण मग काकूने सांगितलं खालचालीचा ज्ञानदादा आलता ना, त्याच्याबरोबर कुठे गेलेत काय माहिती. समजतंय? कोण? नामदेव बाबा कुठे आहेत? खालचालीचा ज्ञानदादा आला होता, त्याच्याबरोबर कुठे गेलेत काय माहिती. आता याला क्लिक झालं की पूर्वी ज्ञानदेवांच्या बरोबर नामदेव तीर्थयात्राला गेले होते. बरोबर आहे की नाही? पण आताचा नामदेव ज्ञानदेवाच्या बरोबर जर गोंगाल पाडला जात असेल तर सांगा ना नावाचं काही ठेवलंय का त्यांनी? आणि विचारलं काकू तुक्या दादा गेलाय कुठे? तुकाराम तुक्या दादा गेलाय कुठे? म्हणे ते ना. बघा किती फरक आहे. म्हणजे त्यावेळेला आमच्या आई साहेबांना आवडीला विचारलं, तुकोबांच्या आवडीला, की तुकाराम महाराज कुठे गेले? त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला माहिती नाहीये, सरळ रस्त्यामध्ये जा. आणि बाहेर रस्त्याच्या ज्यावेळेला तुम्ही गावाच्या बाहेर जाल त्यावेळेला 3 रस्ते जातात. एक भामचंद्र, एक भंडारा आणि अजून एक माहित असेल तुम्हाला काय वेगळं नाव आहे काहीतरी, ते माझ्या माहित होतं. ठीक आहे हरकत नाही. 3 रस्ते जातात. ज्या रस्त्यामध्ये विठ्ठल 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 असा आवाज येत असेल ना त्या रस्त्यात माझे तुकाराम महाराज गेले असे समजा.
बरोबर आहे की? आता ही बाई बोलते, हा विचारतोय तुकाराम गेला कुठे माहित नाही, पण आमच्या घराच्या बाहेर नाही का ज्या रस्त्यामध्ये तंबाखूच्या पिचकाऱ्यामध्ये गेला असेल ना, जे काय असेल ते ह्या आठवणीत आमच्या, म्हणजे नावावर काही नसतं विशेष, बरं का? असो, आता आपलं जे काय असेल ते नाव, पण माणूस म्हणून भगवंताने आपल्याला जन्माला घातलंय. माणूस म्हणून जरी जगलो, माणूस म्हणून जरी वागलो तरी पुरे आहे. संतांना वाटतं प्रत्येक माणसाने देव व्हावं आणि देव म्हणून कार्य करावं, पण त्याच्याही पलीकडे सांगू का, ज्याला देव होताच आला नाही ना, त्याने माणूस म्हणून जरी जगलं तरी भरपूर झालं, माणूस म्हणून जगलं तरी पुरे झालं. आपली गती किंवा अधोगती यासाठी आपण सगळं काही कार्य करत असतो. आता एका माणसाला हे सगळं ज्ञान झालं, बरं का? पाप कर्म केल्यानंतर काय होते? अधोगती. पुण्य कर्म केल्यानंतर काय होतंय? सद्गती. चांगलं केलं तर चांगलंच होणार आहे ना, आणि वाईट केलं तर वाईटच होणार आहे. अहो, नुसती बायकांची भांडणं झाली बायांची तरी पण बोलताय किती आती करतेस, म्हणजे तिलाही माहितीये आती तिथं माती होते. काय तुला जागा तर चांगली भेटली पाहिजे ना, बोलतात की नाही बोलतात बाबा, म्हणजे त्यांनाही माहिती आहे. यांची भांडण जरी केली तरी बांधावरून, शेतावरून, वहीवरून, तर तिथे पण तेच बोलतात, अरे किती आती करतोस, पानाला पण पाहवला पाहिजे ना. म्हणजे आम्हाला हे माहिती आहे, पाप कर्म जर आम्ही केली तर आम्हाला काय आहे? अधोगती आहे. पुण्यकर्म जर केली तर आम्हाला काय आहे? सद्गती आहे, चांगली गती आहे. आता त्याला प्रश्न पडला त्या माणसाला की हे अवलंबून कशावर आहे, आणि म्हणून त्याने एकाला विचारलं, दादा हे कशावर अवलंबून आहे रे? म्हणजे हे कशावर अवलंबून आहे याचं जर ज्ञान तुला हवं असेल तर हे तुला फक्त जगद्गुरु तुकोबा सांगते, बरं का? हे कशावर अवलंबून आहे, गती किंवा अधोगती ही कशावर अवलंबून आहे, हे जर तुला माहिती करून घ्यायचं असेल तर हे कोण सांगतील तुला? जगद्गुरु तुकोबा सांगतील. आणि मग तो जगद्गुरु तुकोबांकडे गेला, पण जाण्याच्या आधी त्याने विचारलं, कोण जगद्गुरु तुकोबा? जाण्याच्या आधी त्याने काय विचारलं? जगद्गुरु तुकोबा कोण? त्यावेळेला त्याची ओळख करून देताना सांगितलं, जे भंडाऱ्या डोंगरामध्ये भगवंताचं नामस्मरण करत असताना, भुकेलेले असताना, त्यांना शिदोरी घेऊन, भाकरी घेऊन त्यांची पत्नी ज्या वेळेला राणावनामध्ये काट्या कुट्यातून चालली होती, त्यांना भाकरी घेऊन, ते भुकेलेले आहेत, त्यांना खाता यावं, त्यांनी खाल्ल्यानंतर मला खाता येईल, तोपर्यंत मी घासही घेणार नाही, या उद्देशाने जी बाई काट्या कुट्यातून चालली होती आणि त्या बाईच्या काटा भरला, आईसाहेबांच्या काटा भरल्यानंतर स्वतः पांडुरंग परमात्मा ज्या बाईचा पाय हातात धरून काटा काढतोय ना, ती ज्याची पत्नी ते तुकोबा आहे. हो का? त्यांना तुकाराम महाराज म्हणतात काय? हो म्हणे, ते तुकोबा आहे. अजून काही ओळख आहे का म्हणे त्यांची? हो म्हणे, आहे ना. काय ओळख आहे म्हणे? एकदा एका बाजूच्या शेतकऱ्यांनी तुकाराम महाराजांना सांगितलं, म्हणे काय सांगितलं? म्हणे आमच्या शेतामध्ये यायचंय तुम्ही. तुकोबांना काय सांगितलं? आमच्या शेतामध्ये यायचंय. म्हणे कशासाठी? काय नाही म्हणे, तुमच्याशी काम आहे हो मला. काय म्हणाल तो मनुष्य? तुमच्याशी काम आहे मला. आणि जेव्हा तो बोलला ना तुमच्याशी काम आहे, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबांचा आनंद गगनात मावेना असा झाला. कारण आतापर्यंत जगद्गुरु तुकोबांना सगळे काय बोलायचे माहितीये का? काहीच कामाचा नाही, यो तुक्या. काय बोलायचे? यो तुक्या काहीच कामाचा नाही. पण ज्या वेळेला तो माणूस बोलला की नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज, तुकोबा तुमच्याशी काम आहे, काम आहे बोलल्याबरोबर त्यांना आनंद का झाला? बाबा कोणाच्या तरी कामी येणार आहे मी, काहीतरी काम माझ्याकडे आहे करण्यासारखं, म्हणजे काहीतरी कामी मी आहे. आणि मग त्याला विचारलं, बाबा काय काम आहे? काय नाही म्हणे, उद्या तुम्ही आमच्या शेतामध्ये यायचं, बरं का? कशासाठी? काय नाही म्हणे, तुमचं जे रोजचं काम तुम्ही घरी करताय की नाही, टाळ चिपड्या मृदुंग घेऊन जो भजन करताय ना, तो भजन आपल्या शेतात करायचा. काय बोलतोय काय? हो म्हणे, तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं भजन करायचं. आणि जगद्गुरु तुकोबांना आनंद वाटला का? मला जे काम पाहिजे तेच काम यांनी आणि त्याच्या शेतामध्ये करायला सांगितलंय. अरे वा वा वा, मस्त आनंद वाटला जगद्गुरु तुकोबांना. ठरल्या वेळेप्रमाणे जगद्गुरु तुकोबा गेले त्याच्या शेतामध्ये, टाळ मृदुंग आणि चिपड्या आवाज करायला लागले, भगवंताचं गुणगान गायला लागले. जगद्गुरु तुकोबांना तिकडे त्याने भजनाला लावून दिलं आणि हा घरी आला. घरी येता येता एक जण भेटला त्याच्याच गावातला. काय म्हणे, काही वेळेस का काय? म्हणे काय? अरे कुशाल, त्याला तुम्ही सांगितलंय शेतामध्ये काम लावून दिलंय भजन करायला, तर काय घर नाहीये दुसरं कुठे भजन करता येत नाही, शेतामध्ये कुठं? याच्याने काय होणार आहे?
तेव्हा त्याने सांगितलं मी काही येडा नाही, म्हणजे त्याला येडा बनवलाय मी, पण त्याला माहित नाही. कोण बोलतो? त्याचा शेत आहे तो बोलतोय तुक्याला येडा बनवलाय बोलतो मी, म्हणजे तुकाराम महाराजांना. मी येडा नाही. त्याला का नुसतं तिथं काम लावून दिलंय का? म्हणे का? अरे म्हणे पीक आलंय, दाणे आले आणि पाखरं एवढी त्रास देतात ना म्हणे, हाकलून जात नाही. आता याचा टाळांचा मृदुंगाचा आवाज ऐकला की म्हणे पाखरं काय करतील? पळून जातील. माझं काम पण वरच्यावर होईल आणि त्याला पण दिले काम लावून मस्त एकदम आराम मध्ये. पण तेवढ्यात घरी येऊन थोड्या वेळानंतर जेव्हा तो परत गेला की नाही शेतावर, पाहतोय तर शेजारच्या शेतातली पाखरं पण याच्या शेतात येऊन बसली होती. कारण जगद्गुरु तुकोबांच्या भजनामध्ये आवडच एवढी होती, गोडीच एवढी होती की तुम्ही सांगा ना, भजन करता करता जर समजा जगद्गुरु तुकोबांच्या अंगा खांद्यावर जर पाखरं खेळतात तर ती पाखरं जगद्गुरु तुकोबांचं भजन ऐकून कशी बाजूला पडतील हो? उलट एवढी गोडी त्या अभंगामध्ये, एवढी गोडी त्या भजनामध्ये की शेजारच्या शेतातील पाखरं सुद्धा त्याच्या शेतात आली. आणि मग बोलतोय करायला गेलो एक आणि झालं एक. दादा उद्देश तुझा चुकीचा आहे. आणि मग त्याला सांगितलं, जे तुकोबा कधीही कोणाला वाईट बोलले नाही, कधी कोणाचा द्वेष केला नाही, कधी कोणाचा तिरस्कार केला नाही, त्या माणसाने त्याचं कार्य साध्य करण्याकरता त्यांना ते काम लावून दिलं, तरी सुद्धा प्रामाणिकपणे जाऊन तिथे त्यांनी ते काम केलं. ते तुकोबा आता बोलतो ठीक आहे, मग तुकोराम महाराजांकडे जायला हरकत नाही. गेला तो माणूस तुकोबांकडे गेला आणि तुकोबांना विचारतोय. काय विचारतोय? त्याची ओळख पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्याला करून देतात. काय? गती अधोगती मनाची हे युक्ती. काय विचारलं त्याने जगद्गुरु तुकोबांना? गती आणि अधोगती ही कशावर अवलंबून आहे? पहिले तो बोलला, काय बोलला माहितीये का? मी रोज ग्रंथ वाचन करतो, मी रोज देवाला तुपाचा दिवा लावतो, मी रोज देवाला सुगंधी अगरबत्ती लावतो. एखाद्या वेळी जर सुगंधी अगरबत्ती जर कमी असतील घरात, व्यवस्थित आहे का, तर मग एक कमी किमतीची अगरबत्ती आणतो, ती घरात लावतो आणि सुगंधी अगरबत्ती बाहेर तुळशीला लावतो. त्याला कारण काय? मी किती महागड्या अगरबत्त्या वापरतो हे लोकांना कळावं म्हणून. अहो माणसाची डोकी लय खतरनाक ना. आलं का लक्षात? खरं सांगतो तुम्हाला, आता एक 10-12 दिवसापूर्वी एक ठिकाणी साखरपुडा होता बरं का, आणि साखरपुडा विधी करायला मी गेलो तिथे. आता गेल्यानंतर त्यांना सहज विचारलं, म्हटलं का हो पूजेची घंटी आहे का? तर ते बोलतात महाराज आपल्याकडे नाही, पण तेवढे ते बाबा साईडला होते, हो म्हणे माझ्याकडे आहे. आणि गेले ते गेल्यानंतर म्हटलं आता 2 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, तरी पण ते बाबा काही येत नाही. मी म्हटलो आणतील ना? हो म्हणे असतात, 100% असतात. तेवढे पाहुणे आले बरं का, ते पाहुणे येणार होते, ते पाहुणे आले. आणि पाहुणे आल्यानंतर जसे पाहुणे बसले तसे ते बाबा तिकडून घंटी घेऊन आले, पण ते गप्प नाही आले, घंटी वाजवीत आले. अरे म्हटलं काय माणूस आहे का काय? सगळी माणसं त्याच्याकडे पाहत राहिली. म्हणजे त्याला वेळ का झाला, तर त्या पाहुण्यांच्या समोर त्याला सांगायचं होतं, घंटी मी आणलेली, माझ्याकडची घंटी आहे. अरे 50 ना 60 रुपयाची बात, एवढा अभिमान आपल्या अंतःकरणामध्ये असतो, ते सुद्धा आपण गुपचूप आणून देऊ शकत नाही. माझी आहे हे दाखवूनच करतोय. काय काय भरलंय आमच्या अंतःकरणामध्ये, विचार करणार काय भरलंय, किती भरलंय. मग तो बोलतो मी दिवा लावतोय, तुपाचा दिवा लावतोय, मी अगरबत्ती ओवाळतोय, सुगंधी अगरबत्ती ओवाळतोय देवाला, महागडी बरं का. हा, आणि कधी जर पूजा असली ना लक्ष्मी विष्णूची, माझ्या लक्ष्मीने जर सांगितलं तर मी अशी बारीक बारीक फळाने आणि मोठी फळं आणतो अशी. आता लक्ष संध्याकाळच्या ठिकाणून नसतो तो, ती बात वेगळी. लक्ष्मी बिचारी बसते, लक्ष्मीच्या पुढे पूजा करायला लक्ष कुठं भोंगालवाड्या, तिथं नाही भेटली तर मनाडे लावलं नाही का. असू द्या, तुम्हाला सगळी जागा माहित असते. आता मला काही सगळ्या जागा माहित नाही, जाता येताच्या माहित असेल हा, असू दे ठीक आहे. अजून जागा आहेत का काही? हा, तर मग अशा गोष्टी आहेत त्या नाही का. म्हणे अशी बारीक फळं नाही, मोठी फळं आणतो अशी मस्त आहे. हार आपले असे पाहतच बसाल असे हार असतात, अशी पुसकी फुलं नसतात, अशी मस्त पाहत बसाल असे हार असतात. ठीक आहे. जगद्गुरु तुकोबाराम महाराज बोलले, तुझं झालं का बोलून? ठीक आहे.
मग तेव्हा महाराज बोलले, तू हे सगळं करतोय ना, याच्यावर आपली गती अवलंबून नाही. आणि मग त्याच्या अंगाचे शारे वगैरे, अरे एवढं मी सगळं करतोय, याच्यावर गती अवलंबून नाही, याच्यावर गती अवलंबून नाही. मग त्याला विचारलं, तू जेव्हा देवाला अगरबत्ती सुगंधी ओवाळतो त्यावेळेला तुझ्या मनामध्ये विचार कोणता असतो? म्हणे काय होतंय माहितीये का, नेमका मी ज्या टायमाला अगरबत्ती ओवाळतो ना, त्या टायमाला पोरं माझी झोपलेली असतात, मग त्यांना उठवायला लागतात ना. मग एकीकडे आपली अगरबत्ती एक हातामध्ये घंटाना, मग आवाज द्यायचा त्यांना, ए घोड्याचे लेखो. कोणाचे लेखो? पोरं कोणाची? अगरबत्ती कोण ओवाळतो? बोलतो कोण? आणि फोटो कोणाचे? उठवतोय कोणाला? खरंय का खोटं आहे? माझी बाई एकदा बोलतो, जर ग्रंथ काढून बसली ना तर 2-4 पुस्तकं तिची ती वाचल्याशिवाय उठ नाही, बरं का. मग त्या वेळेला माझ्या बाबांनी चहा मागितला तरी देणार नाही, माझ्या आईने आंघोळीला पाणी काढायला सांगितलं तरी उठणार नाही. तिचा जोपर्यंत वाचून होत नाही तोपर्यंत ती जाग्यावरून हलत नाही. अरे तिला खरी देवच कळलं नाही दादा. तिला देव जर कळले असते ना तर ते वासनाचा अर्थ ठेवून तुझ्या बापाला पहिले चहा दिला असता, कारण त्या देवाला पहिले तृप्त करायचं आहे. तिला देव जर कळलं असतं ना तर ते वासनाचं ठेवून, स्मरणिका हातातल्या हातात तिथल्या तिथे ठेवून पहिले तुझ्या आईला पाणी करून दिलं असतं आंघोळीला दादा, जर खऱ्या देवाची ओळख आली असते तर. मग म्हणजे एवढं सगळं काही करतोय मी, याच्यावर गती अवलंबून नाही. मग तेव्हा जगद्गुरु तुकोबा म्हणतात, गती अधोगती ही मनाची वृत्ती. कोणाची? मनाची. आता मन म्हणजे कोण आहे माहितीये का? इंद्रियांचा राजा आहे, इंद्रियांचा राजा आहे. तुम्हाला कंटाळा आला का? नाही ना? हा, कारण संभाषण आहे, तुम्ही बोला, ऐक नाही, आपलं संभाषण आहे. जर तुम्हाला चांगलं वाटलं तर बोलायला बरं वाटेल, कंटाळल्यानंतर काही बोलून फायदा नाही ना. मन इंद्रियांचा राजा आहे. आणि आपल्याला माहिती राजा तशी प्रजा, बरोबर आहे ना. राजा सुखी असेल, राजा चांगला असेल, राजा धर्माचरणाचा असेल तर मग त्याप्रमाणे प्रजाही असू शकते, आहे की नाही. घरामध्ये एक जरी माणूस सात्विक विचाराचा असेल ना तरी थोडाफार त्याचा परिणाम घरामध्ये होतो माऊली, बरोबर आहे की नाही. पण एकही जर सात्विक विचाराचा नसेल, ज्या घरामध्ये कधी कोणी प्रवचनाला जात नाही, कीर्तनाला जात नाही, सप्त्याला जात नाही, बरोबर का, कधी काही कुठल्या प्रकारे धार्मिक कार्यक्रमांना धार्मिक कार्यक्रमांची ना त्यांची भेटच नाही, मग त्यांच्याकडून किंवा त्या घराकडून आपण धर्माच्या संस्कृती आणि संस्कारांची काय म्हणून आपण अपेक्षा करायची नाही. राजा जसा असेल तशी प्रजा असते. कशावरून? एकदा एका राजाने त्याच्या प्रधानाला सांगितलं, प्रधाना, आपल्या राजवाड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये दवंडी दे, आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. म्हणे काय? बायकोचं ऐकणारे आणि बायकोचं न ऐकणारे किती आहेत ना ते आपल्याला पाहिजे. आपल्या राजवाड्यामध्ये, आपल्या अख्ख्या राज्यामध्ये बायकोचे ऐकणारे आणि बायकोचं न ऐकणारे किती आहेत ते आपल्याला पाहिजे. आपला विषय काय तुमचं डोकं ठेवा का काय? जसा राजा तशी प्रजा, हा फक्त लक्षात ठेवा. इंद्रियांकडून कर्म घडतात, गुण इंद्रियांवर अवलंबून आहेत, आणि इंद्रियांकडून कर्म घडतात ते इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? मनाच्या अधीन आहेत. आणि मन आपल्या इंद्रियांचा कोण आहे? राजा आहे. मन जसं सांगेल तशी प्रजा कार्य करते, जसा राजा तशी प्रजा, एवढं लक्षात ठेवा, बरोबर. आता प्रधानाला सांगितलं की प्रधान, आपल्या राजवाड्यामध्ये संपूर्ण एक दवंडी दे, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला सगळ्यांनी यायचंय, सगळ्या पुरुषांनी यायचंय, आणि 2 रांगा केल्या जातील, एक रांगेमध्ये बायकोचं ऐकणारे, एक रांगेमध्ये बायकोचं न ऐकणारे. आणि झालं, ठरले वेळेप्रमाणे यायला सुरुवात झाली. जो येतोय तो कुठल्या रांगेत उभा राहत असेल? बायकोच्या ऐकणाऱ्या रांगामध्ये सगळे उभे राहायला लागले. प्रामाणिक होते सगळे, आणि ऐकलं पाहिजे बायकोचं. तुम्ही आईचं जर ऐकत असाल ना तर थोडंफार बायकोचं ऐकलं पाहिजे. नुसतं बायकोचंच ऐकू नका, तुम्ही आईचं पण ऐकलं पाहिजे. कारण दोन्ही महिलांचा आपल्याला आदर करायचा, दोन्ही महिलांचा आदर करायचा. शास्त्र सांगता, यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या ठिकाणी महिलांचा आदर केला जातो, ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. आणि म्हणून जिने आम्हाला जन्माला घातलं, जिच्या गुणे आपण जग पाहतोय,
जिच्यामुळे आम्ही जग अनुभवतोय, या जगात जिच्यामुळे आम्ही आलेलो आहोत ना, त्या आईचा सन्मान आम्ही केलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आमच्यासाठी जिने सगळं जग सोडलंय ना, त्या बाईचा सुद्धा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे. आणि हे ज्याला जमलं ना, त्याला परमार्थ जमला, त्याला भक्ती जमली. बाईचं हे ऐकलं पाहिजे. कारण खरं संसाराचं हित जे आहे ना, ते आईला आणि बाईलाच कळते. म्हणून आईचं पण ऐका आणि बाईचं पण ऐका. असो, बायकोंच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये सगळे उभे राहायला लागले. जो येतोय तो त्याच रांगेत उभा राहतोय, जो येतोय तो त्याच रांगेत उभा राहतोय, सगळे त्याच रांगेत उभे राहायला लागले. एक जण धापा टाकत आला, धावत आला, तो पार अगदी लांबून धावत आला. नुसतं त्याला वाटलं कितवा नंबर येतो ना, कितवा नाही माझा. आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी राजाने सांगितलं होतं, बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभं राहण्याच्या आधी समोर टोपलीमध्ये सफरचंद आहे, तो एक सफरचंद उचलायचा. सफरचंद उचलून जर तुम्ही त्या रांगेमध्ये उभं राहिला तर आम्ही असं समजू की तुम्ही बायकोचं ऐकत नाही. आणि तो आल्याबरोबर पहिले सफरचंदाला हात घेतला, सफरचंद उचलला आणि जाऊन त्या बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये एकटाच उभा राहिला. राजाने हात जोडले, प्रधानाने हात जोडले. भली मोठी रांग बायकोच्या ऐकणाऱ्यांची, सगळे त्याच्याकडे आश्चर्यचकित झाले, बघायला लागले, पाहायला लागले सगळे. अरे एक तरी आपल्या दानगावमध्ये एक सापडला बाबा, एक तरी आपल्या संपूर्ण राजवाड्यामध्ये सापडला की जो बायकोचं ऐकत नाही. तेवढ्यात प्रधानाने त्याला विचारलं, अरे दादा, ही रांग बघ ना, ह्या आळीपासून त्या आळीपर्यंत, वरच्या स्टॉप पासून तर खालच्या स्टॉप पर्यंत लागलेली आहे. सगळे बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभे आहेत आणि तू एकटाच? हो म्हणे. घरातून निघल्याबरोबर बायको बोलली, जायल ना तर पहिले गेल्याबरोबर सफरचंद उचला आणि बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभे राहा. कोण बोलली? कोण बोलली? बायको. काय बोलली? बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेत उभे राहा. आणि हा कुठल्या रांगेत उभा राहिलाय? राजा बोला, ए इडिया, सफरचंद ठेव ना, त्या स्टॉपच्या खालच्या शेवटच्या रांगेत जाऊन उभा राहा. बायकोचं ऐकून आलाय नाही तर त्या रांगेत उभा राहतो. चल जाऊन उभा राहा. झालं बाबा, सगळे आले, सगळे झाले. यादी काढली त्यांनी. तेवढ्यात एक जण बोलला, ह्या यादीत सगळं भेटणार नाही, मतदान यादीत सगळं भेटतील. मग मतदान यादी काढली, त्याच्यात मैताची पण नाव होती, पण इथं डुप्लिकेट याला दुसरा कोण राहिलाच नाही. एखादी आजी बिचारी गेली असेल तर तुम्ही एखादी आजारी आजी असेल तिला उचलून आणतात. असू द्यायला हरकत नाही, आपला तो विषय नाही. फक्त आपला विषय काय आहे, सगळे झाले, आता सगळे संपले, आता कोणच नाही राहिला, कोणच नाही राहिला. मग नंतर प्रधान उठला. प्रधानाने काय केलं, सफरचंद उचलला आणि त्या बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला. आपला विषय काय आहे? राजा तशी प्रजा. बरोबर आहे? प्रजा सगळी कशी निघाली? बायकोची ऐकणारी. बरोबर आहे? आता प्रधान उचलला, प्रधान उठला, प्रधानाने सफरचंद उचलला आणि प्रधान बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला. राजाने हात जोडले. अरे वा, तू एक तरी निघाला. आनंद वाटला, आनंद वाटला. आणि मग राजाने त्याला बक्षीस दिला. एक चांगला पळणारा, रुबाबदार, तेजस्वी असा काळा घोडा दिला त्याला. प्रधानाला बक्षीस, जा प्रधाना. घोडा घेऊन जातो. घोड्यावर टांग मारली, टाक 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 करत राजा प्रधान गेला. पण इकडे सभा आवरली पण नव्हती. सगळी जिथल्या तिथंच उभी होती, फक्त विचार करत होते काही प्रधान तरी आपल्यामध्ये निघाला.